आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की नागपूर शहरात 24/7 पाणी पुरवठा सुरू आहे. नागपुरात कुठलाही असा भाग राहणार नाही जिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पश्चिम नागपूरच्या बोरगाव येथील दिनशा फॅक्टरी चौकात आयोजित महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत ते आज बोलत होते. पूर्वी खड्डेयुक्त नागपूर पाहायला मिळायचं, परंतु नागपुरातील आता बहुतांश रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. अग्निवीरांना शासकीय, निमशासकीय किंवा खासगी क्षेत्रात संधी मिळवून देणं किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक अभ्यास गट स्थापन केला आहे. नौदल, हवाई दल आणि लष्करातल्या 7 निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या अभ्यास गटाला उपाययोजना सुचवण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी सरकारनं दिला आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे यावर्षीचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार आज जाहीर झाले. कृपा सामक या प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी लोकसत्ताचे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांची, तर वृत्तवाहिनीसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी इंडिया टुडे, आज तक ग्रुपचे पुणे ब्युरो चीफ ओमकार वाबळे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय अभ्यंकर नगर यांच्या मुख्याध्यापिका डॉक्टर वंदना दिलीप बडवाईक यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या भरीव, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्यासाठी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा गौरव सोहळा साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी येथे आज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याचा पराभव करत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या मालविका बनसोड हिला थायलंडच्या खेळाडूकडून पराभव स्वीकारावा लागला. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.